मित्रांनो, 2026 मध्ये एआय मुळे आता माणूस आणि मशीन मध्ये डायरेक्ट कॉम्पिटिशन सुरू झाले आणि बिलीव्ह मी, हे फक्त चॅट जीपीटी बद्दल नाहीये. ओपन एआय ने जीपीटी 5.5 लॉन्च केलं, जे आता फक्त आन्सर देत नाही, ते कोडिंग करतंय, ईमेल लिहितंय, मीटिंग हँडल करते आणि पूर्णतः स्वतःच काम करते. आता एआय म्हणजे चॅटबॉट नाहीये, एआय म्हणजे व्हर्च्युअल एम्प्लॉई बनत चालले. आणि फक्त ओपन एआय नाही, गुगल आता एआय ला रोबोट्स मध्ये टाकतंय. जेमिनाय रोबोटिक्समुळे रोबोट आता वस्तू ओळखतायत, समजतायत आणि स्वतः डिसिजन पण घेत आहेत. त्याचबरोबर गुगल क्वांटम कम्प्युटिंग आणि एआय कंबाईन करताय. इमॅजिन करा, जेव्हा एआय आणि सुपर कम्प्युटर्स एकत्र काम करतील तेव्हा काय होईल. आणि आता मेटा पण यामध्ये मागे नाहीये. मेटाने पण म्यूज स्पार्क लॉन्च केलंय, एक असा एआय जो तुमच्यासारखा बोलेल, काम करेल आणि पर्सनल असिस्टंट सारखा तुमच्यासाठी डिसिजन पण घेईल. आता सिच्युएशन अशी झाली की मोठ्या कंपन्या एम्प्लॉय पेक्षा एआय एजंट्स वरच जास्त फोकस करतायत. मायक्रोसॉफ्ट, गुगल, जेपी मॉर्गन सगळे बिलियन्स ऑफ डॉलर्स एआय मध्येच इन्व्हेस्ट करतायत. काही कंपन्या तर ट्रेडिशनल आयटी एम्प्लॉयला कमी करून एआय स्किल लोकांना हायर देखील केलंय. आणि एनविडिया तर एआय वर $1 बिलियन इन्व्हेस्ट करताय, हे आपल्याला माहितीच आहे. कारण त्यांना देखील कळून चुकलंय, पुढचं इंटरनेट म्हणजे एआयच आहे आणि पुढच्या 5 वर्षात ज्याला एआय वापरता येईल तोच जिंकेल आणि बाकी सगळी लोक मागे पडतील. हे फ्युचर नाहीये मित्रांनो, हे सगळं आत्ताच सुरू झालंय. एआय ची जर पुढची रिव्हॉल्युशन तुम्हाला मराठीत समजून घ्यायची असेल तर आमच्या codeweb.ai ला नक्की फॉलो करा. थँक्यू.